Hello students, welcome to this video. In previous few videos, we have seen star schema. In that, we have seen what are facts tables, and then also we have seen what are dimension table along with their properties. Also, we have compared the fact tables and dimension table. Today, we will look at another schema which is used in data warehouse. That is, the name of the schema is snowflake schema. Why the name this snowflake schema is given? Because it resembles with the snowflakes. Okay, so this is a thin layer of snow. Okay, ह्याला बेसिकली स्नोफ्लेक स्कीमा का म्हणतात? तर स्नोफ्लेक हा पातळ पापुद्रा आपण म्हणूया कशाचा, बर्फाचा. तर त्याप्रमाणे हा स्नोफ्लेक स्कीमा जो आहे तो दिसतो, म्हणून त्याला बेसिकली काय म्हटलं जातं, स्नोफ्लेक स्कीमा. हे जे पिक्चर दाखवलेलं आहे उजव्या साईडला, राईट हँड साईडला, दॅट इज अ पिक्चर ऑफ स्नोफ्लेक. इन दिस स्कीमा सम ऑर ऑल डायमेन्शन टेबल्स आर नॉर्मलाइज टू इलिमिनेट रिडंडन्सी. जसं आपण बघितलेलं की स्टार स्कीमामध्ये वी पुट टेक द डेटा इन अ नॉर्मलाइज फॉर्म, डिनॉर्मलाइज फॉर्म. इथे आपण काय करणार आहोत, नॉर्मलायझेशन करणार आहोत. जनरली आपण नॉर्मलायझेशन का करतो, टू इलिमिनेट द रिडंडन्सी, बट ड्यू टू विच देर इज अ इन्क्रीज इन डायमेन्शन टेबल. त्याच्यामुळे बेसिकली काय होणार आहे, तर नंबर ऑफ डायमेन्शन टेबल जी आहेत ती इन्क्रीज होणार आहेत किंवा वाढणार आहेत. आणि ऑब्वियसली ड्यू टू विच इट बिकम्स मोर कॉम्प्लेक्स दॅन द स्टार स्कीमा. सो हा केव्हा वापरला जाणार आहे, इट इज यूज वेन डायमेन्शन टेबल बिकम्स व्हेरी बिग. त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम्स आहेत ते भरपूर सारे होणार आहेत. ओके, त्यावेळी बेसिकली हा स्नोफ्लेक स्कीमा वापरला जाणार आहे. इट इज ऑल्सो यूज वेन स्टार स्कीमा कांट रिप्रेझेंट कॉम्प्लेक्सिटी ऑफ द डेटा स्ट्रक्चर. जे काही डेटा स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करणार आहोत त्याच्यामधले असलेली कॉम्प्लेक्सिटी किंवा त्याच्यामध्ये जी जी काही माहिती आहे ती आपल्याला सिंपल फॉर्मॅटमध्ये आपल्याला समजा ती अकोमोडेट करता येत नसेल बाय यूजिंग स्टार स्कीमा. इन दॅट केस वी विल यूज स्नोफ्लेक स्कीमा. ओके, सो फॉर एक्झाम्पल इफ वी आर टॉकिंग अबाउट प्रॉडक्ट टेबल, so we can normalize into two categories, product category and product brand. Okay, आपण त्याला दोन पार्टमध्ये किंवा दोन सब टेबलमध्ये डिवाइड करू शकतो, जसं की प्रॉडक्ट कॅटेगरी आणि प्रॉडक्ट ब्रँड. हे आपण आता पुढे डिटेलमध्ये बघणारच आहोत. तर प्रत्येक गोष्टीमुळे काय काय होतं हे एक एक्झाम्पल आहे. ओके, सर ह्याच्यामध्ये बेसिकली काय केलेलं आहे आपण, तर व्हॉट वी हॅव डन, जे काय आपलं प्रॉडक्ट डायमेन्शन टेबल आहे त्याला आपण नॉर्मलाइज केलेलं आहे. इथे जर तुम्ही बघितलं, देर इज अ प्रॉडक्ट की विच इज अ प्रायमरी की ऑफ द दिस प्रॉडक्ट डायमेन्शन टेबल, देन देर इज अ प्रॉडक्ट नेम, देन देर इज अ ब्रँड की. ओके, सो इन्स्टेड ऑफ स्टोरिंग हिअर द ॲक्च्युअल ब्रँड नेम, ओके, वी आर हिअर स्टोरिंग द की. ॲक्च्युअल ब्रँडचं नाव आपण स्टोअर करण्याच्या ऐवजी इथे आपण काय करतोय, ब्रँडची की आपण इथे स्टोअर करतोय. सेम थिंग विथ द कलर की. त्याच्यात तसंच आपण काय करतोय, बेसिकली कलर कीच्या बाबतीत पण करतोय. ओके, याच्यामुळे काय होणार आहे ते आपण नंतर बघूया. ओके, सो अगेन हिअर देर इज अ प्रॉडक्ट डायमेन्शन टेबल विच कंटेन्स ब्रँड की, ब्रँड नेम, अँड अगेन इट इज नॉर्मलाइज कॅटेगरी की. ओके, सो इन्स्टेड ऑफ स्टोरिंग द कॅटेगरी नेम, हिअर वी आर स्टोरिंग द कॅटेगरी. सो फॉर दॅट कॅटेगरी देर इज अनदर डायमेन्शन टेबल. Then here also there is a color dimension table. Why we are doing this? Let us take an example of this product dimension table. Suppose there are 1000 products. There are 1000 products, म्हणजेच काय 1000 वेगवेगळ्या प्रकारची प्रॉडक्ट्स आहेत. आणि ही जी प्रॉडक्ट्स आहेत दॅट प्रॉडक्ट मे बी बिलॉंग टू व्हेरी लेस नंबर, सपोज 10 नंबर ऑफ ब्रँड्स. हे जे काही 1000 प्रॉडक्ट्स आहेत ती 10 वेगवेगळ्या ब्रँडच्या अंडर येतात. ओके, लेटेस्ट टेक अ एक्झाम्पल ऑफ गारमेंट इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये काही ब्रँड आहेत की जसं की पीटर इंग्लंड असेल, कॉटन किंग असेल, अँड सो ऑन. सो हा जो पीटर इंग्लंड, ओके, किंवा जो काही कॉटन किंग आहे, हा पूर्ण वर्ड स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, हा जे काही ब्रँड असेल, व्हॉट एव्हर मे बी द ब्रँड, ते आपल्याला 1000 ठिकाणी स्टोअर करायला लागणार आहेत. इफ वी आर टॉकिंग अबाउट दॅट, देर आर 1000 products.
तर 1000 प्रॉडक्टच्या ठिकाणी प्रत्येकाला आपल्याला ब्रँडचं पूर्ण नाव स्टोअर करायला लागणार आहे. सपोज आपण ॲझ्युम केलं की प्रत्येक ब्रँडची लेंथ जी आहे ती ॲटलिस्ट 10 बाईट्स आहे. ओके, सो 1000 इंटू 10 बाईट्स. ओके, सो वी रिक्वायर 10,000 बाईट्स. आपल्याला किती लागणार आहे? 10,000 बाईट्स एवढी स्टोरेज स्पेस लागणार आहे. ओके, त्याच्याऐवजी आपण समजा काय केलं की पूर्ण ब्रँडचं नाव न स्टोअर करता आपण त्याच्यासाठी एक सेपरेट ब्रँड टेबल तयार केलं, ज्याला आपण काय करणार आहोत, आता जे 10 ब्रँड आहेत त्या ब्रँडला एक की देणार आहोत आणि त्याच्यापुढे आपण नाव देणार आहोत. सपोज B1 हा पीटर इंग्लंड असेल, B2 हा दुसरा कुठचा तरी, B3, B4 अप टू B10 असे आपण ब्रँडला काय केली आहे, की दिली आणि त्याच्यापुढे नावं स्टोअर केली आहे. ओके, मग इथे आपल्याला बेसिकली काय होणार आहे, प्रॉडक्ट डायमेन्शन टेबलमध्ये आपल्याला त्या ब्रँडची की स्टोअर करायला लागणार आहे. कीचे जास्तीत जास्त लेंथ किती होणार, ॲट मॅक्स 3 बाईट्स. ओके, B10. ओके, इफ वी स्टार्ट फ्रॉम B0 टू B9 देन वी रिक्वायर ओनली 2 बाईट्स. आणि हे किती वेळा, 1000 वेळा आपल्याला रिपीट करायला लागणार आहे. ओके, सो instead of having requiring 10,000 bytes, here we require only 2000 बाईट्स. इथे काय होते, बेसिकली स्टोरेज स्पेस जी आहे ती आपल्याला कमी लागते. ते स्टोरेज स्पेस आपण काय करतोय, सेव्ह करतोय. आता इथे आपण बघूया टाईम डायमेन्शन टेबलमध्ये आपल्याला जास्त काही करता येत नाही. इथे अगेन कस्टमर डायमेन्शन टेबल जे आहे ते पुन्हा नॉर्मलाइज केलेलं आहे. कस्टमरची जी कंट्री की आहे ती आपण अगेन त्याचं सेपरेट डायमेन्शन टेबल केलेलं आहे. सेल्स पर्सन पुन्हा डिनॉर्मलाइज केलेलं आहे. सिटी त्याची सिटी डायमेन्शन टेबल सेपरेट केलेलं आहे अँड सो ऑन. ओके, सो दिस इज रिगार्डिंग स्नोफ्लेक स्कीमा. आता आपण एक क्युरीच्या थ्रू ॲक्च्युअल याचं एक्झिक्युशन कसं होतं ते आपण बघणार आहोत. क्युरी काय, व्हॉट इज द क्युरी, फेच डेटा ऑफ क्वांटिटी ऑर्डर्ड ऑफ ब्ल्यू शर्ट्स that belong to John Player's brand in the sales transaction made on 2nd January 2006 by a salesperson who is from Chennai to Indian customer. आता आपल्याला इथे काय बघायचं आहे, इंडियन कस्टमर. आता इथे आपल्याला डायरेक्टली कंट्री आपण इथे स्टोअर केलेली नाही, तर आपण कंट्री की स्टोअर केलेली. ओके, सो वी फर्स्ट नीड टू फाइंड आउट द कंट्री की फॉर कंट्री इंडिया. मग त्याच्यासाठी आपल्याला कंट्री टेबल डायमेन्शन टेबलमध्ये जाणार आहे, जे की इथे स्टोअर केलेलं आहे. कंट्री डायमेन्शन टेबल, इथे कंट्री की काय आहे, सिटी 01. मग आता इथे आपल्याला कुठच्या कस्टमर पाहिजे, ज्यांची कंट्री की सिटी 01 आहेत. असे आपण जर इथे बघितले तर 2 कस्टमर आहेत ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये ज्यांची कंट्री की सिटी 01 आहे. ओके, सो इथे आपल्याला बेसिकली काय करायला लागलं, तर हे जे कस्टमर डायमेन्शन टेबल आहे त्याचं जॉईन घ्यायला लागलं आपल्याला या कंट्री डायमेन्शन टेबलशी इन ऑर्डर टू फाइंड आउट द कंट्री की फॉर द कंट्री इंडिया. आता याच्यात आपण फाइंड आउट केले की कुठचे कस्टमर्स इंडियाशी रिलेटेड आहे, तिथे आपल्याला 2 मिळाले. त्याच्यानंतर आपण बघितलं की वेळ काय आहे किंवा टाईम काय आहे, 2nd जानेवारी 2006. त्याची आपल्याला टाईम की मिळाली T002. नेक्स्ट आहे प्रॉडक्ट. ओके, सो आपला प्रॉडक्ट कुठचं आहे, शर्ट्स. पण ते शर्ट कुठचे आहेत, ब्ल्यू शर्ट आहे. पहिल्यांदा आपल्याला शर्ट आणि इथे कलर कुठचा आहे, ब्ल्यू. पण कलर इथे की आहे, सो आपल्याला पुन्हा एकदा कलर डायमेन्शन टेबलमध्ये जायला लागणार आणि त्या कलर डायमेन्शन टेबलमध्ये ब्ल्यू कलरशी रिलेटेड कुठची कलर की आहे, C001. अशा किती आहेत एंट्रीज, तर इथे एकच आहे. त्याच्यानंतर आपण पुन्हा बघितलेलं की ब्रँड कुठचा आहे, जॉन प्लेयर B01. सो हा जो B01 आहे, असे ब्रँड किती आहेत, या केसमध्ये 2 आहेत. पण आपल्याला काय इंटरेस्टेड आहेत, शर्टमध्ये इंटरेस्टेड आहे, जो की ब्ल्यू आहे आणि जो ब्रँड जॉन प्लेयरचा आहे. ओके, सो इथे आपल्याला ही एक रो मिळालेली आहे शर्टची, प्रॉडक्ट P0001. आपल्याला इथे काय मिळालं, आता एक प्रॉडक्ट मिळालेलं आहे आणि ज्याचं आपल्याला प्रॉडक्ट की मिळालेले. कॅटेगरीशी आपल्याला सध्या देणं घेणं नाही. इट कॅन बी मेन्स फॉर्मल और मेन्स कॅज्युअल, कुठचाही ब्रँड आपल्याला चालू शकतो. ओके, नाऊ नेक्स्ट इज आपल्याला काय बघायचं आहे, कंट्री की आपण वापरली,
सेल्स पर्सन. ओके, आता सेल्स पर्सन काय आहे, हू इज फ्रॉम चेन्नई, म्हणजे सेल्स पर्सनचा ॲड्रेस काय असला पाहिजे, चेन्नई. इथे म्हणजे सिटी चेन्नई असली पाहिजे. पण इथे आपण सिटी डायरेक्टली स्टोअर करत नाही, तर सिटी की. मग आपल्याला अगेन इथे आपल्याला काय करायला लागणार, जॉईन घ्यायला लागणार बिटवीन सेल्स पर्सन डायमेन्शन टेबल आणि सिटी डायमेन्शन टेबल. सिटी डायमेन्शन टेबल कशासाठी, तर आपल्याला सिटी की जी की चेन्नई आहे तिचा सिटी की फाइंड आउट करायची आहे, की सिटी आय डी जो की आहे CI03. ओके, सिटी झिरोचा की काय आहे, CI03. मग आपण असे CI03 किती आहेत ते फाइंड आउट केले. इन दिस केस असा एकच सेल्स पर्सन आहे ज्याचा सेल्स पर्सन की किंवा आय डी आहे SP003, ज्याचं नाव आहे ईशान. सो आणि लास्ट इज आपलं काय आहे, तर ॲक्च्युअल असे ट्रान्झॅक्शन किती आहे. ओके, ज्यांच्यामध्ये टाईम की T0002, त्याच्यानंतर प्रॉडक्ट की P0001, कस्टमर की C0001, सेल्स पर्सन SP003. ओके, आणि आपल्याला काय कशामध्ये इंटरेस्ट आहे, तर फेज डेटा क्वांटिटी ऑर्डर. डेटा क्वांटिटी ऑर्डर किती आहे, तर 10 ऑर्डर आहे. ओके, सो दिस इज हाऊ वी एक्झिक्यूट द क्युरी. ओके, जर आपण बघितलं तर आपल्याला ती इन्फॉर्मेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला मल्टिपल जॉईन्स घ्यायला लागणार, वेगवेगळ्या टेबल्सना ॲक्सेस करायला लागणार, ज्याच्यामुळे याचा प्रॉब्लेम काय आहे, तर क्युरी एक्झिक्युशन जे आहे ते स्लो होतं. आता आपण बघूया ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस, किंवा त्यालाच म्हटलं आता प्रॉज अँड कॉन्स. ओके, सो ॲडव्हान्टेजेस, स्मॉल सेविंग इन स्टोरेज स्पेस. आपण स्टोरेज स्पेस नॉर्मलायझेशनमुळे सेव्ह करतो, हे तर पण आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. देन इझी टू अपडेट अँड मेंटेन नॉर्मलाइज स्ट्रक्चर. ड्यू टू नॉर्मलायझेशन इट बिकम्स इझी टू अपडेट अँड मेंटेन नॉर्मलाइज स्ट्रक्चर. समजा एखादा मला ब्रँडचं नाव चेंज करायचं असेल तर मला प्रॉडक्टशी रिलेटेड. ओके, सो समजा आपण प्रॉडक्टच्या टेबलमध्ये डायरेक्टली ब्रँड नेम स्टोअर केलं असेल आणि समजा तो ब्रँड जो आहे त्या प्रॉडक्ट टेबलमध्ये समजा 100 वेळा ॲपियर झाला असेल, तर मला 100 ठिकाणी त्या ब्रँडचं नाव चेंज करायला लागणार. पण आपण समजा स्नोफ्लेक स्कीमाचा वापर करून त्याचं ब्रँडचं एक सेपरेट टेबल बनवलं असेल, जसं की इथे. ओके, तर इथे मला फक्त काय करायला लागणार आहे, इथे त्याचं ब्रँड नेम जे ते फक्त चेंज करायला लागणार, बाकी मला कुठेही चेंज करायचा लागणार नाही. ऑटोमॅटिकली त्याची ब्रँड की आहे ती ॲज इट इज राहणार, मला फक्त या ब्रँड डायमेन्शन टेबलमध्ये चेंज करायला लागणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे बेसिकली काय होतं, तर इझी टू अपडेट अँड मेंटेन द नॉर्मलाइज स्ट्रक्चर. If a dimension is very sparse and or a dimension has a very long list of attribute, snowflaking may be appropriate. Okay, तर आपण बघितलेलं की स्नोफ्लेक स्कीमा केव्हा वापरतो, तर आपलं डायमेन्शन टेबल खूप मोठं असेल, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या ॲट्रिब्यूट्स असतील, तर ते पटकन कळावं त्याचं स्ट्रक्चर, त्याच्यासाठी आपण स्नोफ्लेक स्कीमा वापरतो. आणि अलॉंग विथ ॲडव्हान्टेजेस देर आर सम डिसॲडव्हान्टेजेस. इट इज लेस इंट्युटिव्ह फॉर द एंड युजर. एंड युजरला हे समजायला कम्पॅरेटिव्हली कठीण जातं. कुठच्या स्कीमा, स्नोफ्लेक स्कीमा. नेव्हिगेशन ऑफ डेटा वेअरहाऊस कंटेंट इज डिफिकल्ट बिकॉज वी हॅव टू टेक नंबर ऑफ जॉईंट्स. हे आपण जे एक्झाम्पल बघितलेलं आहे दॅट इज व्हेरी सिम्पल, बट इन रिअल वर्ल्ड वी हॅव टू टेक मेनी जॉईंट्स. एंड युजर्स आर पुट ऑफ बाय द कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. त्याला कळणं ते कठीण जातं, त्यामुळे त्याला तो स्नोफ्लेक स्कीमा वापरणं डिफिकल्ट जातं. आणि लास्ट महत्त्वाचा पॉईंट जो काय आहे की क्युरी परफॉर्मन्स डिग्रेज ड्यू टू ॲडिशनल जॉईंट्स इन द टेबल. आपल्याला जॉईंट्स जे आहेत ते भरपूर सारे घ्यायला लागतात, का तर आपण नॉर्मलाइज स्ट्रक्चर केलेलं आहे. सो त्याच्यामुळे नंबर ऑफ जॉईंट्स वाढले की क्युरीचा परफॉर्मन्स डिग्रेड होतो. ओके, सो दीज आर द ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ स्नोफ्लेक स्कीमा. In the next lecture we will look at the aggregate fact tables. Thank you.